नमस्कार. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात जाताना दिसतोय. वाल्मिक कराड सध्या तपास यंत्रणेच्या कोठडीत आहे. त्याचा देशमुख हत्या प्रकरणातला सहभाग तपासला जात असतानाच कराडचे एक एक कारनामे समोर येत आहेत. अशातच पुण्यानंतर आता सोलापुरातही वाल्मिक कराडने त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे मोठी संपत्ती जमवल्याचा खळबळजनक दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय. वाल्मिक कराडने मोठी माया जमवली असून यातील अनेक संपत्ती ही आपल्या पत्नी, मुलं आणि नातेवाईकांच्या नावावर जमा केल्याची माहिती समोर आलेली आहे. कराडने विदेशात देखील गुंतवणूक केल्याची माहिती समोर येते. वाल्मिक कराडने आपल्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर पुण्यासह पिंपरी चिंचवड परिसरात कोट्यवधी रुपयांची संपत्ती विकत घेतल्याची माहिती समोर आली होती. सुरुवातीला पुण्यामधील पिंपरी चिंचवड परिसरामध्ये वाल्मिक कराडचा 4 BHK फ्लॅट असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पुण्यामधील हडपसर आणि खराडी भागामध्ये सुद्धा वाल्मिकने आपली दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर कोट्यवधींची संपत्ती जमवल्याचं निदर्शनास आलं. पुण्यामधील अगदी प्राइम लोकेशन समजल्या जाणाऱ्या फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर 4 ऑफिस गाळे, वाकडमध्ये एक फ्लॅट, मगरपट्टा सिटी परिसरामध्ये एका इमारतीचा संपूर्ण मजला, एमेनोरा पार्क मध्ये 2 अलिशान फ्लॅट आणि खराडी परिसरामध्ये एक फ्लॅट अशी कोट्यवधी रुपयांची संपत्ती वाल्मिकने आपल्या पत्नीच्या नावे विकत घेतल्याची माहिती आधीच समोर आलेली आहे. यानंतर आता वाल्मिकने आपल्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर सोलापूरमध्ये सुद्धा देखील कोट्यवधींची संपत्ती जमवल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय. अंजली दमानिया यांनी एक्स अकाउंटवर पोस्ट करत याबाबतची माहिती शेअर केलेली आहे. सोलापूरमध्ये ज्योती मंगल जाधव या महिलेच्या नावावर 4 सातबारे असल्याचंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. ही महिला नेमकी कोण आहे याचा ईडीने तपास करावा, तसंच या जमिनी विकत घेण्यासाठी कुणी पैसे दिले याचा तपास झाला पाहिजे अशी मागणी देखील अंजली दमानिया यांनी पोस्टद्वारे केली आहे. त्यामुळे वाल्मिक कराड या संपूर्ण प्रकरणामध्ये त्याची आणखी किती संपत्ती समोर येणार हे पाहणं औत्सुक्याचं राहील.